हॅलो फ्रेंड्स, इयत्ता 10वीचं डे 21 बघूया आपण आता. तर तो डे 21 सॉल्व करण्यासाठी काही ट्रायंगल्स असतात किंवा अँगल असतात. तर त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला येणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. ते जर आपल्याला माहीत असतील किंवा प्रॉपर्टीज जर कळत असतील तर आपल्याला ते एक्झाम्पल इझिली सॉल्व होतील. तर आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये फक्त रिव्हिजन म्हणून, आता इयत्ता 9वीमध्ये तुम्ही सगळे अभ्यास केला असणारच आहे, तर रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी सांगते. तर पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, तर एक्सटिरियर अँगलची. आता एक्सटिरियर अँगल म्हणजे काय, आता इथे मी एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ओके, ABC हा जो काही अँगल आहे किंवा हा जो काही त्रिकोण आहे, तर आता ABC. आता याच्या जर ह्या ट्रायंगलच्या मी साईड्स जे काय आहेत BC किंवा ही AC या पुढे एक्सटेंड केल्या. ओके, या एक्सटेंड केल्यामुळे काय झालं, तर आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं बघा, अँगल इन लिनियर पेअर. म्हणजे ही जर लाईन असेल, लिनियर पेअर म्हणजे ही लाईन, आणि आता बघा ही एक लाईन अशी गेलेली आहे. ओके, तर हा जो काही इथे अँगल झालेला आहे, हा आणि हा, याला आपण काय म्हणतो, अँगल इन लिनियर पेअर. ओके, तर असा जर ट्रायंगल काढला आणि ही आपण जर लिनियर लाईन कन्सिडर केली. ओके, तर या पेअरमध्ये ह्या अँगलला जो ह्या इंटिरियर अँगल याच्या जो विरोधात तयार होतो हा म्हणजे कोण, एक्सटिरियर अँगल. ओके, म्हणजे अँगल ए. आता याला नाव दिलं जर आपण ओ नाव दिलं तर ओ, आणि ते डी दिलं तर AOD. हा काय झाला, एक्सटिरियर अँगल. ओके, सेम आता इथे बघा, ह्या ट्रायंगलमध्ये सेम ही जी लाईन आहे, या लाईनला ह्या कोणाच्या विरोधात, म्हणजे हा इथे एक अँगल तयार झालेला आहे, हा एक्सटिरियर अँगल. ओके, सेम जर ही लाईन कन्सिडर केली आणि ही लाईन कन्सिडर केली तर इथे पण एक एक्सटिरियर अँगल तयार झालेला आहे. सेम इथे कुठे तयार झालेला आहे, तर हा एक्सटिरियर अँगल इथे तयार झालेला आहे, कारण का ही जर लाईन धरली आणि हा जर उभी रेष धरली तर हा ट्रायंगल तयार होतो इकडे. ओके, अँगल सेम इकडे असा अँगल एक्सटिरियर तयार. एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या साईडला तयार होणारे अँगल. ओके, ह्या त्रिकोणाच्या बाहेरच्या साईडला किती कोन तयार होतील किंवा किती अँगल तयार होतील असं यांनी विचारलेलं आहे. ओके, हाऊ मेनी ट्रायंगल्स शो ऑल इट्स एक्सटिरियर अँगल, हाऊ मेनी एक्सटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. एका ट्रायंगलमधून आपण किती एक्सटिरियर अँगल ड्रॉ करू शकतो, तर बघा 1 2 3 4 5 6, म्हणून याचं आन्सर आलं 6 एक्सटिरियर अँगल आपण ड्रॉ करू शकतो. एकदम इझी लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, एक जर त्रिकोण दिला आणि त्याच्या साईड जर आपण एक्सटेंड केल्या तर त्याच्या बाहेरच्या साईडला जे काही कोन तयार होतात, ओके, किंवा जे अँगल तयार होतात त्याला एक्सटिरियर अँगल म्हणायचे. बाहेरच्या साईडचे अँगल्स म्हणजे एक्सटिरियर अँगल. ओके, म्हणजे हा असा झाला. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे किंवा नेक्स्ट आहे ते आपलं थेरम ऑफ रिमोट इंटिरियर. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल. आता रिमोट इंटिरियर अँगलचा थेरम काय आहे, आता इथे बघा. ओके, जर थेरम काय आहे तर इथं मी कन्सिडर केला O आणि D. ओके, AOD हा जर एक्सटिरियर अँगल असेल हा. ओके, तर हा एक्सटिरियर अँगल असेल तर, किंवा असं कन्सिडर करा की इथे मी काय कन्सिडर केले बघा, अँगल ACD इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल B. ओके, जर आता आपल्याला हा अँगल जो असतो, हा जर अँगल काढायचा असेल, म्हणजे हा एक्सटिरियर अँगल जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर कशाचे आपण सम करणार, अँगल A आणि अँगल B हे जे काही दोन इंटिरियर अँगल आहेत या एक्सटिरियर अँगलचे, त्यांची सम म्हणजे हा, त्या दोघांची सम म्हणजे हा आपल्याला अँगलची मेजरमेंट मिळणार आहे. ओके, म्हणजे काय मिळणार आहे, तर त्याला काय म्हणायचं, थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स म्हणजे कुठले, आतल्या साईडचे. दोन आतल्या साईडच्या अँगल्सची बेरीज केली की आपल्याला बाहेरच्या साईडचा एक अँगल मिळतो. हे असं इझी लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट थेरम आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. ओके, आता या थेरममध्ये काय दाखवलेलं आहे बघा, जर एक लाईन ट्रायंगल घेतला PAB. ओके, आणि एक लाईन व्हर्टिकली ड्रॉ केली, लाईन L. ओके, आता ह्या लाईन Lमुळे ह्या ट्रायंगलचे दोन सेम पार्ट झालेले आहेत. कुठता, तर PA इज इक्वल टू PB. ओके, सेम झालेले आहेत. ओके, कशामुळे, तर ही लाईन L ह्या ट्रायंगलवर ड्रॉ केल्यामुळे. आता मगाशी काय बघितलं, हे जर साईड्स वाढवल्या तर आपल्याला एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल्स मिळतात. तसंच सेम ह्या ट्रायंगलमध्ये एक जर लाईन ड्रॉ केली तर आपल्याला काय मिळू शकतं, तर PA इज इक्वल टू PB. PA आणि PB ही साईड आपल्याला सेम मिळू शकते. ओके, लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट
बघा हा सेगमेंट आहे ए बी, या सेगमेंटला परपेंडिक्युलर लाईन एल मी काढलेली आहे. पॉईंट पी इज एनी पॉईंट ऑन अ लाईन एल, देन पी ए जर एक ट्रायंगल असला आणि एक जर लाईन मिळाली, ओके, तर ती लाईन जर परपेंडिक्युलरमध्ये ह्या ट्रायंगलला डिवाईड होत असेल तर पी ए इज इक्वल टू पी बी असतं. आता नेक्स्ट काय आहे याच्यातलं, तर सेम पॉईंट पी इज एनी पॉईंट फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ अ सेगमेंट ए बी सच दॅट पी ए इज इक्वल टू पी बी, देन पॉईंट पी इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. ओके, जर सेगमेंट ए बी असेल आणि या सेगमेंटला एक लाईन काढली सेगमेंटला मिडल पॉईंटमध्ये, तर तेव्हासुद्धा काय होतं, तर पी ए इज इक्वल टू पी बी असतं. दोन कंडिशनमध्ये असतं. एकदा जर लाईन एल काढली तर पी ए इज इक्वल टू पी बी असतं, आणि सेकंड जर एक सेगमेंट घेतला ट्रायंगलचा कोणताही किंवा एखादी साईड घेतली आणि त्याच्यावर जर मी एक लाईन परपेंडिक्युलर काढली तर तेव्हासुद्धा काय होऊ शकतं, पी ए इज इक्वल टू पी बी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट थेरम आहे मिड पॉईंट ऑफ ट्रायंगल. मिड पॉईंट ऑफ ट्रायंगल जर काढायचं असेल तर काय करायचं, एक ट्रायंगल काढायचा. ओके, आता मी इथे घेतलेला आहे बघा, हा जो आपण काय म्हणतो व्हर्टेक्स आहे ए, ह्या ए व्हर्टेक्समधून बी सी साईडवर मिड पॉईंटला मी एक लाईन काढली डी किंवा सेगमेंट ड्रॉ केला. कुठे, तर ह्या मिड पॉईंटला बी सीच्या मिड पॉईंटला डीला. ओके, सेम व्हर्टेक्स बीमधून ही जी काही ए सी साईड आहे, ह्या ए सी साईडला मी इथे परत मी एक सेगमेंट काढला आणि सेम सी व्हर्टेक्समधून ए बी साईडला मिड पॉईंटला परत एक हा सेगमेंट ड्रॉ केला. तर तेव्हा काय होतं, हे तिन्ही जे काही सेगमेंट्स काढलेले आहेत ते कुठेतरी एका पॉईंटला मध्ये छेदतात बघा. ओके, तर तो पॉईंट म्हणजे जी. ओके, त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी असं म्हणू शकतो. आता पॉईंट डी इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी. पॉईंट डी हा मिड पॉईंट आहे बी सीचा. पॉईंट जी इज अ सेंट्रॉइड ऑफ ए बी सी. जी आहे तो ए बी सीचा सेंट्रॉइड पॉईंट आहे. ओके, आता 3 मीडियन आहेत. 3 मीडियन कुठल्या, तर ह्या ड्रॉ केलेल्या 1, 2 आणि ह्या 3. ओके, तर सेंट्रॉइड पॉईंटची प्रॉपर्टी काय आहे, तर सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल डिवाइड इच मीडियन इन अ रेशो ऑफ 2:1. कोणत्याही जो काही म्हणजे कोणताही एक जर आपण मीडियन काढली व्हर्टेक्समधून, ती कशी डिवाईड होते, तर 2:1 होते. फॉर एक्झाम्पल समजा 2:1 म्हणजे इथे जर हा डी जी जर 2 असेल तर हा जी ए काय होणार, 4 होणार. म्हणजे ही झाली प्रॉपर्टी कोणती, मीडियन ऑफ अ ट्रायंगल 2:1. आता प्रॉपर्टीज ऑफ साईड ऑफ ट्रायंगल, तर साईडच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कधी पण लक्षात ठेवायचं. जर समजा मी एक ट्रायंगल ड्रॉ केला, सिम्पली सांगते ए बी सी. आता ही साईड 3 आहे, ही साईड 5 आहे आणि ही साईड 4 आहे. ओके, तर आता 3 आणि 5ची बेरीज केली, 5, 6, 7, 8, 4पेक्षा मोठी आली. ओके, त्याच्यानंतर मी ए सीची आणि बी सीची जर बेरीज केली, 4 + 5 9 आली, म्हणजे 3पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपल्याला इथून काय कळालं, जर दोन साईडच्या त्रिकोणाच्या दोन्ही साईडची जर सम केली तर ती तिसऱ्या साईडपेक्षा मोठी येते. सेम इथं मी तसंच केले, ए बी + बी सी इज ग्रेटर दॅन ए सी. ओके, मग द सम ऑफ साईड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड इन ट्रायंगल ए बी सी. दोन साईडची बेरीज ही कधी पण तिसऱ्या साईडपेक्षा मोठी होती. हे झालं प्रॉपर्टीज ऑफ साईड ऑफ ट्रायंगल, ही समची प्रॉपर्टी झाली. आता जर मायनस, आता बघा द डिफरन्स बिटवीन, आता जर दोन साईडचं जर आपण मायनस केलं, ओके, तर ऑलवेज स्मॉलर दॅन थर्ड साईड. ओके, आता ए बी + बी सी केलं समजा, तर काय येणार आहे, लेस दॅन ए सी येणार आहे. ही झाली डिफरन्स बिटवीन. आता होमवर्क काय दिलेलं आहे त्यांनी, होमवर्क तुम्हाला आता सॉल्व करायला इझी जाईल. आपल्याला प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. आता ट्रायंगल तुम्हाला इझिली दिसतो बघा, डी ई एफ आणि हा जी. ओके, आता ही डी ई एफ हा ट्रायंगल काढलेला आहे आणि पुढे एक लाईन एक्सटेंड केलेली आहे, म्हणजे हा एक्सटेंड ट्रायंगल असणार आहे, बरोबर. म्हणजे कुठला, डी एफ जी. ओके, आता काय दिले, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणले. आता अँगल डी एफ जी मी दाखवला, तो डी एफ जी अँड एक्सटिरियर अँगल, बरोबर आहे, एक्सटिरियर अँगलच आहे हा. ओके, ट्रायंगल कुणाचा आहे एक्सटिरियर अँगल, तर ट्रायंगल डी ई एफचा. ओके, मग आता हा जर डी 50 दिलेला आहे आणि हा ई 80 दिलेला आहे, तर ह्याचं माप किती, ह्याची मेजरमेंट किती, तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ह्या दोघांची बेरीज केली तर इथलं आपल्याला मेजरमेंट मिळतं. ओके, मग याची बेरीज किती आहे, 50 आणि हा किती आहे, 80. 50 आणि 80 किती झाले, 130. म्हणजे हा किती आला, 130. म्हणून याचा आन्सर आलं 130. ओके, नेक्स्ट आहे बघा, इफ 2 साईड्स ऑफ ट्रायंगल्स आर
इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर द लेंथ ऑफ थर्ड साईड कॅन नॉट बी. म्हणजे एक जर ट्रायंगल ड्रॉ केला आणि त्याच्या जर साईड्स आपण कॅल्क्युलेट केल्या, ओके, तर म्हणजे कुठली असू शकणार नाही साईड, म्हणजे कोणती असू शकते किंवा कोणती असू शकणार नाही साईड असं विचारलेलं आहे. आता बघा, एक साईड 5 सेंटीमीटर आहे आणि एक साईड 1.5 सेंटीमीटर आहे, बरोबर. म्हणजे 5 ही ग्रेटर आहे. जर आता आपण सॉल्व करायचं असेल तर 1.5 प्लस 3.7 केलं तर आपल्याला 5.2 मिळतं. आता 5.2 ही 5पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला ही साईड असू शकते. मगाशी जो थेरम बघितला तो, म्हणजे दोन साईडची जर बेरीज केली तर ती तिसऱ्या साईड मोठी असते, बरोबर. मग आता 1.5 आणि जर 3.7 केलं तर 5.2 येतं. म्हणजे हा ट्रँगल असू शकतो, बरोबर ना, कारण का तिसरी साईड मोठी आहे त्यामुळे असू शकणार आहे. आता 4.1 आणि 1.5 केलं तर 5.6 असतं. म्हणजे हा पण ट्रँगल असू शकतो, ओके. त्यानंतर 3.86 प्लस 1.5 केलं तर 5.9 येतं. म्हणजे पाचपेक्षा बघा 5.2, 5.6 आणि 5.9 मोठे आहेत. म्हणजे हे ट्रँगल असू शकतात, ओके. पण तिसरं बघा, 3.4 प्लस जर 1.5 केलं तर 4.9 येतं. म्हणजे ही साईड लहान आहे त्यामुळे हा ट्रँगल आपण ड्रॉ करू शकत नाही. म्हणून कोणती येणार नाही तर 3.4 ही साईड नसणार आहे. म्हणून याचं आन्सर आलं डी. आता फ्रॉम द फिगर राईट द आन्सर. आता फिगर बघून आन्सर लिहा असं म्हणलं. राईट द नेम ऑफ एक्सटेरियर अँगल. आता सिम्पल आहे, ABC दिलेलं आहे, ही लाईन पुढे गेलेली आहे म्हणजे एक्सटेरियर अँगल कोणता झाला, ACD. त्याच्यानंतर राईट द नेम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय, तर हा एक्सटेरियर अँगल आहे. तर रिमोट इंटेरियर अँगल कोणते असतात तर A आणि B, बरोबर. मग कोणता झाला, अँगल A अँड अँगल B, हा आणि हा. एक्सटेरियर अँगल हा आहे म्हणून रिमोट इंटेरियर अँगल हा आणि हा, ओके. तर व्हॉट प्रॉपर्टी यूज फॉर फाइंडिंग कोन ACD, द थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. आता जर आपल्याला ACD काढायचं असेल तर आपण कोणता थेरम यूज करणार आहे, बरोबर ना. ही इथली जर मेजरमेंट काढायची असेल तर आपण मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय आहे, ही प्लस हे A प्लस B बरोबर हा C येतो. एक्सटेरियर अँगलची मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला कोणतं थेरम वापरावं लागतो तर थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगलचा. हे दोन अँगल प्लस केले की हा येतो. नेक्स्ट आहे, इफ अँगल B 50, इफ अँगल A 75, देन फाइंड ACD. आता त्यांनी मगाचे जे डायग्राम आहेत त्याच्यामध्ये इंटेरियर जे अँगल आहेत, बरोबर, रिमोट इंटेरियर अँगल म्हणू शकतो किंवा इंटेरियर अँगल म्हणू शकतो. एक 50 दिलेला आहे आणि दुसरा 75 दिलेला आहे. मग आता एक्सटेरियर अँगल काढताना आपण काय करतो, दोन इंटेरियर अँगलची बेरीज करतो. म्हणजे कोणता, B प्लस A म्हणजे 50 प्लस 75 125. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॉईंट G इज द, हा पण थेरम आपण बघितलेला बघा, मिड पॉईंटचा किंवा Gचा आपण म्हणतो तो, ओके. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर हा PQR एक ट्रायंगल दिलेला आहे. G हा त्यांचा मिड पॉईंट आहे सगळ्या सेगमेंटचा. T हे एक लाईन आहे, ओके. तर यांनी ट्रायंगल PQR दिलेला आहे. इफ GTची साईड त्यांनी आपल्याला दिलेला आहे 2. फाइंड द लेंथ ऑफ PG आपल्याला काढायची आणि कुठली GT काढायची, ओके. आता ह्यांनी ट्रायंगल दिला होता, साईड्स दिल्या होत्या, त्यामुळे हे असे डायग्राम मी ड्रॉ करून घेतली होती, ओके. आता PG आणि GT. मग आता आपण हा एक थेरम बघितला होता बघा, जर सेंट्रॉइडचा G पॉईंट जर असेल तर तो कसा डिवाईड होतो, 2:1 होतो, बरोबर ना. 2:1 म्हणजे कसं लिहिणार तर PG डिवायडेड बाय GT इज इक्वल टू 2:1चं कसं लिहिलं मी 2/1. अंशात 2 लिहिले, छेदात 1 लिहिला, म्हणजे PG इज इक्वल टू 2 आणि GT इज इक्वल टू 1. तर PG 2 आणि आता GT आपल्याला त्यांनी दिलेला आहे 2.5. सॉरी, इथं मी क्वेश्चनमध्ये 2 लिहिलेलं आहे, तिथं 2.5 करा. PG 2.5 इज इक्वल टू 2:1. आता PG एका साईडला ठेवला मी आणि 2 आहेत आणि 2.5 डिवायडेड होता, तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, म्हणजे 2.5 इंटू 2 किती झाले 5.0. म्हणजे PG आपल्याला किती मिळाला 5 सेंटीमीटर, ओके. आता हा मिळाला आपल्याला किती, PG 5 सेंटीमीटर. आता PGT हे एका लाईनमध्ये आहेत, PGT म्हणजे आता हा PT प्लस GT केला तर आपल्याला टोटल PT मिळणार, बरोबर ना. टोटल PT काढायचं असेल तर त्या दोघांची बेरीज करायला लागणार. मग PG प्लस GT केला म्हणजे PG किती आलेला आहे 5 आणि GT आपल्याला त्यांनी दिलेला आहे 2.5 म्हणजे किती आलं PT 7.5. हा तुमचा झाला डे 21 कंप्लीट. थँक्यू.